हे अभ्यासलेले आहोत. त्या शासन संस्थांमध्ये आपण कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचा अभ्यास केला. तर आपण कायदे मंडळामध्ये कोणकोणती संस्था येते आणि कार्यकारी मंडळामध्ये कोणकोणती संस्था येते हे अभ्यासले आहोत. कायदे मंडळामध्ये भारताचे संसद आणि राष्ट्रपती हे सर्वांचे असतात. तर सध्याचे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत कोणी सांगेल? सध्याचे भारताचे राष्ट्रपती ज्याला येते त्याने सध्याच्या भारताच्या राष्ट्रपती लेडीज द्रौपदी मुर्मू. अगदी बरोबर, शाबास. सध्याचे भारताचे राष्ट्रपती हे श्रीमती द्रौपदी मुर्मू हे आहेत. आणि भारतीय शासन संस्थांमध्ये राष्ट्रपती आणि संसदेमध्ये राज्यसभा आणि लोकसभा असते जे कायदा निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत असतात. हे झालं केंद्रात. आणि राज्यामध्ये राज्यपाल आणि राज्य विधिमंडळ हे कायदे मंडळामध्ये येते. राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा आणि विधान परिषद हे येत असतात. त्यासमोर कार्यकारी मंडळ. भारताच्या कार्यकारी मंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, जसे की पंतप्रधान आणि पंतप्रधानाचे मंडळ, पंतप्रधान आणि त्यांचे इतर मंत्रिमंडळ. सध्याचे भारताचे पंतप्रधान कोण आहेत? हो, हे सांगा. तुम्ही सांगा, तुमचं नाव काय? कुबळकर. कोण आहे पंतप्रधान? नरेंद्र मोदी. अगदी बरोबर, नरेंद्र दामोदर दास मोदी. सध्याचे भारताचे पंतप्रधान हे नरेंद्र दामोदर दास मोदी हे आहेत. तर आपण मागील येथे कार्यमंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचा अभ्यास केला आहे. या पाठात आपण न्याय मंडळ अभ्यासणार आहोत. सर मला पण देतात का श्री? काय आपण या पाठात न्यायमंडळाची आवश्यकता का भासली, न्यायमंडळाची भारतीय सर्वोच्च न्यायालयाची इतिहास, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे इतिहास, त्याची रचना आणि कार्य या पाठात आपण अभ्यासणार आहोत. तर आपल्या गावात जेव्हा दोन लोकांमध्ये किंवा दोन ग्रुपामध्ये भांडण-तंटे वगैरे होतात, तर आपण भांडण-तंटे झाल्यानंतर काय करतो किंवा कुठे जातो? एकमेकाला मारामारी करतो. ते झाल्यानंतर ते तंटे निवारणासाठी काय करतो? ग्रामपंचायती अंतर्गत पंच बसवलेले असतात. त्या पंचामध्ये जे निर्णय देतात ते त्याचा सरपंचाकडे जातो किंवा पोलीस पाटील जे पोलीस पाटील ग्रामपंचायत तंटामुक्त. त्यानंतर मग ते जर मिटलंच नाही तर ते पोलीस स्टेशनमध्ये जातच केस. पोलीस स्टेशनमध्ये जर नाही मिटलं तर आपल्या केस वगैरे न्यायालयामध्ये जातं. सुरुवातीला ग्रामीण न्यायालयामध्ये जातं. अरे ठीक आहे, ठीक. थोडं थोडं सांगायचं का? नाही पण जेवढी हो झालं का मॅडम? मला आज प्रोजेक्ट चेक करायचा कसला, पण मी उद्यापासून येणार नाही. एक आठवडा घरी जायचं, एन्जॉय करायचं घरी. आता काय रेणू मॅडम कसं रेणू मॅडम ना, त्या कसं सुट्ट्या घेणार आहेत तसं मी पण सुट्ट्या घेणार. तुम्ही आता सुट्ट्या नाही घेणार ना? हो मॅडम, चेष्टा करतोय बरं का, सिरियस घ्यायचं. तुम्ही एकदाच घ्या 2-3 लेक्चर. मग सकाळ घ्यायचं की तुम्ही एकतर उशिरा आलात. काल तर ते कोण पण नव्हतं घ्यायला माहिती आहे का, सकाळी 1 तास तरी. आपण कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांचा अभ्यास केलेला आहे. तर कायदे मंडळामध्ये राष्ट्रपती आणि संसद यांचा समावेश होतो. कायदे मंडळामध्ये काय केले जाते? कायदे मंडळामध्ये कायदे तयार केले जातात. कायदे मंडळामध्ये कायदे निर्मिती करण्याची प्रक्रिया असते. कायदे देशाला लागणारे कायदे तयार केले जातात. घटनेमध्ये बदल होऊन कायदा तयार होता ना. घटना निर्मिती आता काय आहे, घटना दुरुस्ती होऊन होते का? तर कायदे मंडळामध्ये कायदा निर्मिती होत असते. आणि कार्यकारी मंडळामध्ये काय असतात? पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ आणि राज्यात मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे काय करतात? तर ह्या जे कायदा निर्माण केलेले असतात त्या कायद्याची अंमलबजावणी करत असतात. तर लिहू आपण कायदा अंमलबजावणी. आणि
आज आपण अभ्यास करताय त्या न्यायमंडळ, न्यायमंडळामध्ये काय केले जाते? न्यायमंडळामध्ये सर्वोच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, वेगवेगळे प्रकार आहेत न्यायमंडळामध्ये. तर न्यायमंडळामध्ये आपण जे वाद निर्माण होतात ते वाद सोडवून न्याय देत असतो. तर न्यायदान करत असतो. न्यायमंडळामध्ये न्यायदान करत असतो. तर अशा प्रकारे आपण भारताचे 3 शासन संस्था, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि आज आपण अभ्यास करत आहोत त्या न्यायमंडळ जे न्यायदान करण्याच्या प्रक्रियेमध्ये असते. सर हे घेतलं कसं तुम्ही? आपण न्यायमंडळाची सुरुवात कशी, न्यायदानाची आवश्यकता काय आहे यावरून चालू करू. न्यायदानाची आवश्यकता नाही निघत ते. या साईडला. तर आपल्यामध्ये ज्याला म्हटलं त्यांनी सांगा, न्यायदानाची आवश्यकता का असते? गावामध्ये एखाद्या भांडण वगैरे झाले किंवा कुटुंबामध्ये भांडण झाले तर न्याय का मागतो? न्यायाची आवश्यकता का असते? जेव्हा विविध व्यक्तीमध्ये मध्ये विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती इत्यादी बाबत भिन्नता असते. म्हणजे व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भिन्नता असते, त्यांचे विचार वेगवेगळे असतात आणि या विविधतेमुळे त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण होत असतो. हा संघर्ष सोडवण्यासाठी, या संघर्षाचं निवारण करण्यासाठी न्यायदानाची प्रक्रिया महत्त्वाची असते. आता आपण पाहू आपल्या भारतीय न्यायालयाचा इतिहास. भारतीय न्यायालयाचा इतिहास आपण या उदाहरण खंडाच्या माध्यमाने भारतीय न्यायालयाचा इतिहास समजून घेऊया. सर्वांनी समोर लक्ष द्या आणि आपण भारतीय न्यायालयाचा इतिहास समजून घेऊया. आपल्या प्राचीन भारतात काय होतं? तर प्राचीन भारतात धर्मग्रंथाच्या आधारे राजा हे न्यायदान करत होते. प्राचीन भारतात काय होतं तर विविध राजे होते आणि त्याच्या अंतर्गत विविध धर्माच्या माध्यमाने न्यायदान करत होते. जसे की वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळे धर्मग्रंथ आहेत. जसे हिंदू धर्मात कोणता धर्मग्रंथ सर्वश्रेष्ठ मानला जातो? भगवद्गीता. अगदी छान, बरोबर. इस्लाम धर्मात कोणते धर्मग्रंथ? कुराण. ख्रिश्चन धर्मात बायबल. तर हे एक उदाहरण आहे. हिंदू धर्मातले सर्वात महत्त्वाचे ग्रंथ म्हणून मानले जाणारे भगवद्गीता. यानंतर प्राचीन भारतात जेव्हा वेगवेगळ्या राज्यामध्ये न्यायनिवाडा करायचा तेव्हा धर्मग्रंथ समोर ठेवून राजा हे न्यायदान करत असत. त्यानंतर आपण पाहू मध्ययुगीन काळ. मध्ययुगीन काळात काजी, दिवाण न्यायालय करत असतात. मध्ययुगीन काळ म्हणजे इस्लामाने जेव्हा भारतावर आक्रमण केले आणि इथं स्थायिक झाले तेव्हा मध्ययुगाचा काळ. त्यामध्ये काजी, दिवाण हे वेगवेगळे लोक होते, त्यांच्याकडे न्यायदानाची मंडळ होते. तर काजी आणि दिवाण हे लोक न्यायदान करत असत. आणि सध्या आधुनिक भारतात न्यायदानाची प्रक्रिया ही ब्रिटिश राजवट सध्या 1773 पासून चालू झाली. 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट जे वॉरेन हेस्टिंग्ज यांनी कायदा बनवला होता. 1773 मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट त्यानुसार 1774 मध्ये कलकत्ता येथे न्यायालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1800 मध्ये मद्रास न्यायालय, बॉम्बे न्यायालय
आणि कलकत्ता न्यायालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर 1861 मध्ये न्यायालय कायदा स्थापन करण्यात आला आणि न्यायालयाची स्थापना झाली. आपण भारत स्वातंत्र्य झाल्यास 1947 मध्ये 1947 च्या कायद्यानुसार 1950 मध्ये संविधान लागू झाले आणि कलम 124 अंतर्गत न्यायालयाची स्थापना झाली. भारतीय संविधानाची ही एक प्रती आहे. या संविधानामध्ये कलम 124 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय आणि त्याची इतर न्यायालयाची स्थापना झालेली आहे. आपण पाहू शकतो. आता अशा प्रकारे आपण सर्वोच्च न्यायालयाची इतिहास हे अभ्यासलो आहोत. मी कधी मी घेणार आहे. मला ते हाकलाच बसले. काय विचारांचा व्हिडिओ चालू धरून सरांचा अजिबात बडबड करू नका. सगळ्यांनी शांत बसा. हॅलो ब्लडी गॉड बरं मग सर्वोच्च न्यायालय तर आपण अभ्यासलो आहोत की भारतीय संविधानाच्या कलम 124 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाअंतर्गत एक सरन्यायाधीश आणि 33 त्याचे इतर मुख्य न्यायाधीश असतात. सर्वोच्च न्यायालयाची रचना खाली आहे म्हणजे लॉक आहे. जेवायला नका जाऊ सगळे. रचना माझा विचारलं काय आपण भारतीय शासन प्रणालीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हायरार्की कशी आहे ते अभ्यासून घेऊ. या प्रणालीच्या माध्यमातून भारतात न्याय मंडळाचा पदक्रम कसा आहे हे अभ्यासून घेऊ. आपण इथे पाहू शकतो भारतीय न्याय मंडळाचा पदक्रम. सर्वात वरी आपल्या देशामध्ये सर्वोच्च कायदा हे भारतीय संविधान आहे आणि न्यायमंडळामध्ये सर्वोच्च हे भारतीय न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे. त्याच्यानंतर उच्च न्यायालय जे की प्रांत पातळीवर किंवा राज्याच्या पातळीवर असते. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हे केंद्रामध्ये असते जे की भारताच्या राजधानी दिल्लीमध्ये स्थायिक आहे. आणि उच्च न्यायालय हे प्रत्येक राज्याचा वेगळा असतो किंवा 2 किंवा अधिक राज्यांचा एक असू शकतो. जसे मुंबई आपल्या महाराष्ट्राची उच्च न्यायालय कोणतं आहे? महाराष्ट्राच्या उच्च न्यायालयाचे नाव मुंबई उच्च न्यायालय आहे. अगदी बरोबर. मुंबई उच्च न्यायालय आपण म्हणतो पण आता आपण मुंबई उच्च न्यायालयाचे नाव हे बॉम्बे हायकोर्ट असं सांगितले जाते. बॉम्बे हायकोर्ट अंतर्गत इतर राज्य म्हणजे गोवा आणि गुजरात यांचे पण कार्य घेतले जातात. यानंतर सत्र न्यायालयामध्ये स्टेट जिल्हा राज्याच्या खाली जिल्हा न्यायालय आणि सत्र न्यायालय यांचा समावेश होतो. सत्र न्यायालयामध्ये दिवाणी आणि फौजदारी हे न्यायालय असतात. तर सत्र न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतो आणि जिल्हा न्यायालयाचा मुख्य हा जिल्हाधिकारी असतो आणि तालुका स्तरावर तहसीलदार हे न्यायदानाचे काम करते. सत्र न्यायालयामध्ये दिवाणी आणि फौजदारी हे 2 न्यायालयाचा प्रकार असतात. दिवाणी न्यायालयामध्ये घरगुती हिंसा किंवा शुल्लक खंडे यांच्यावर दिवाणी न्यायालयात केला जातो. तर फौजदारी न्यायालयाअंतर्गत भांडण तंटे किंवा हिंसक प्रकारचे कार्यनिवारण केले जाते फौजदारी न्यायालयात.
यानंतर आपण आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाची आवश्यकता का आहे ते अभ्यासलो. आपण भारतीय संस्कृतीत भारतामध्ये न्यायालयाचा इतिहास हे अभ्यासलो आणि सर्वोच्च न्यायालय हे अभ्यासलो. याच्यानंतर आपण रचना आणि कार्य अभ्यासलो. रचना आणि कार्य अभ्यासण्यासाठी काही फ्लॅश कार्ड्स आहेत, त्या माध्यमाने आपण सर्वोच्च न्यायालयाचे कार्य अभ्यासू. हे घ्या. आपण आता सर्वोच्च न्यायालयाची रचना आणि कार्यक्रम रचनेमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे हे सरन्यायाधीश सर्वोच्च असतात आणि ते 30 त्यांना न्यायाधीश असतात. तर कार्यामध्ये आपण कार्यापासून एक एक कार्य सांगा आणि ते विश्लेषण करू. सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात मोठं आणि प्रथम कार्य आहे नागरिकांचे मूलभूत हक्क आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे. मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे. भारतीय संविधानाच्या कलम 32 अंतर्गत सांगितलेले आहे की संविधान हे भारतीय नागरिकांचे जे मूलभूत अधिकार आहेत जे कलम 14 ते 35 अंतर्गत दिलेले आहेत ते कलम 32 नुसार भारतीय संविधान नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण करते. दुसरा काय सांगायचं सर्वोच्च न्यायालय हे आपल्या भारतातील अपेक्स बॉडी आहे जे अंतिम न्यायालय. जिल्हा पातळीवर डिस्ट्रिक्ट कोर्ट, त्याच्यावरील हायकोर्ट आहे, त्याच्यावर सुप्रीम कोर्ट ही आपल्या भारतामध्ये सर्वात मोठी न्यायनिवाडा करणारी प्रणाली आहे. कलम 124 अंतर्गत भारतीय न्यायालय हे सर्वात अपेक्ष बॉडी आहे. त्यानंतर समोरचा कार्य सर्वोच्च न्यायालय हे आपल्या भारतामध्ये स्थायिक असलेले कनिष्ठ न्यायालय जसे की बॉम्बे हायकोर्ट, महाराष्ट्र बॉम्बे हायकोर्ट, गुजरात हायकोर्ट, चंदीगड हायकोर्ट ह्या इतर न्यायालयांच्या निर्णयावर पुनर्विचार करत असेल. जसे की पंजाब न्यायालय, केरळ न्यायालय यांनी जे काही निर्णय दिले होते ते सुप्रीम कोर्टमध्ये त्या निर्णयावर पुन्हा बोट ठेवण्यात आले आणि सुप्रीम कोर्टने त्या निर्णयावर पुनर्विचार करून दिला. त्यानंतर समोरचा कार्य केंद्र शासन घटक राज्य यांच्यातील तंटा सोडवणे. अगदी बरोबर. ज्या प्रकारे आपण आपल्या गावामध्ये दोन व्यक्तींमधील तंटे हे ग्रामपंचायत सोडवत असते. सुप्रीम कोर्ट हे राज्यांमधील राज्य आणि संघराज्य आणि संघराज्य आणि इतर बहुराज्य यांच्यामध्ये तंटे सोडवण्याचं काम करते. समोरचं कार्य न्याय पुनर्विलोकन ही सर्वोच्च न्यायालयाची सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. न्याय पुनर्विलोकन ही संकल्पना भारतीय नसून पश्चिमात्य आहे. युनेस्कोकडून ही संकल्पना स्वीकारण्यात आलेली आहे. या संकल्पनेमध्ये भारतीय न्यायालय ही जे कार्यकारी मंडळ आणि कायदेमंडळ यांनी कायदे बनवलेले आहेत त्या कायद्यांवर पुनर्विचार करते किंवा त्या कायदे बरोबर आहे का हे निर्णय घेऊ शकते. समोरचा कार्य CSEच्या निर्णयाचा पुनर्विचार कलम 134 जगन्नाथ केस आणि केशनंदन भारतीय सर्वोच्च न्यायालय ही अशी बेंच बॉडी आहे जे स्वतःच्या निर्णयावर पुनर्विचार करते. कलम नंबर 134 मध्ये केशवानंद भारती खटला 1773 अंतर्गत जे त्यांनी गोलकनाथ खटला
67 मध्ये गोलकनाथ खटल्याअंतर्गत जे निवाडा दिला होता, जे निर्णय दिला होता ते केशवानंद भारती खटला 1773 अंतर्गत त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार करून दुसरा निर्णय दिला. जसे की गोलकनाथ खटला 1967 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले होते की प्रस्तावना म्हणजे भारतीय संविधानाची पहिले पेज ज्याला आपण प्रस्तावना म्हणतो, ती प्रस्तावना किंवा नोंदी ही संविधानाचे मूलभूत भाग नाही, संविधानाचा भाग नाही असेच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यानंतर तोच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती खटला 1773 मध्ये पुनर्विचार केल्याने त्या निर्णयाला ते निर्णय रद्द करून दुसरा निर्णय दिला की प्रस्तावना नोंदी ही संविधानाची मूलभूत भाग आहे आणि याच्यामध्ये काही बदल करण्यासाठी संविधानिक घटना दुरुस्ती करावी लागते. समोरचा कार्य राष्ट्रपतींना सल्ला कलम 143. हा अगदी बरोबर. सध्या चर्चेत असलेले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मागील काही दिवसात सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे सल्ला मागितला होता, ते कलम 143 अंतर्गत. हे सर्वोच्च न्यायालयाचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. त्याअंतर्गत सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपतीला सल्ला, जेव्हा राष्ट्रपती सल्ला मागतात काही असल्या घटकांवर जे त्यांना माहीत नसते त्यावर न्यायालय हे राष्ट्रपतीला सल्ला देत असतो. अशा प्रकारे आपण आज भारतीय शासन संस्थांमधील कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ याचा सराव घेतला आणि न्यायमंडळ हे न्यायदान कशा प्रकारे करतात हे समजून घेतले. यामध्ये आपण न्यायालयाची आवश्यकता काय आहे हे अभ्यासलो. न्यायालयाचा इतिहास प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत कसा इतिहास होता हे अभ्यासलो आणि सर्वोच्च न्यायालय याचे कार्य आणि रचना हे अभ्यासलो. आपण काही प्रश्नांच्या माध्यमाने उत्तर करून घेऊ जे सर्वोच्च न्यायालय हा आपला घटक अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होऊन जाईल. काय बोलले? तर प्रश्न असा आहे, न्यायदानाची आवश्यकता काय आहे? मी सांगू सर? हा सांगा. सर्वांना समस्त वागणूक आणि हक्कांचं रक्षण करण्यासाठी आवश्यकता आहे. अगदी बरोबर. न्यायदानाची आवश्यकता ही सर्वांना समान वागणूक आणि संविधानाने दिलेले कायदे, संविधानाने दिलेले हक्क ही सर्वांची जपणूक झाली पाहिजे. त्यासाठी न्यायदानाची आवश्यकता अत्यंत गरजेची आहे. प्राचीन भारतात कशा प्रकारे न्यायदान करत असत? प्राचीन भारतामध्ये कशा प्रकारे न्यायदानाची प्रक्रिया होती? सर विभाग अरे दीदी चांगली. सांगा प्रश्न सांगा. अगदी बरोबर. प्राचीन भारतात आपण विविध धर्मग्रंथ होते, त्या धर्मग्रंथाद्वारे राजा हे न्यायनिवाडा करत असत आणि निवारण लावत असत. भारतात पहिला न्यायालय केव्हा कुठे स्थापन झाले? भारतात पहिला न्यायालय कोणाने प्रश्न केला त्याने सांगा. पहिलं न्यायालय कुठं होतं? हा पहिलं न्यायालय कलकत्ता येथे 1974 साली होतं. चुकलं? ठीक आहे. मुस्कानी चांगल्या प्रकारे उत्तर दिला. भारतातील पहिला न्यायालय हे 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट अंतर्गत कलकत्ता येथे झाला आणि 1774 या काळात झाला, जे गुवाहाटी डिस्ट्रिक्ट यांनी केलेले होते. समोर पाहू आपण स्वातंत्र्य भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? स्वातंत्र्य भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? मी सांगू? स्वातंत्र्य भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 26 जानेवारी 1950 नवी दिल्ली येथे झाली. स्वातंत्र्यानंतर 1947 नंतर भारतीय संविधान हे आपल्या 26 जानेवारी 1950 मध्ये अंमलात आले आणि त्यानंतर आपण सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली आणि सर्वोच्च न्यायालय हे न्यायदानाची भारतातील अपेक्स बॉडी आहे. सर्वोच्च न्यायालयाची कार्य सांगा. मी सांगू? प्रत्येकाने हातवरी करा आणि मी सांगतो. सर्वोच्च न्यायालयाची कारणे म्हणजे ज्यावेळेस जिल्हा न्यायालय आणि डिस्ट्रिक्ट न्यायालयामध्ये ज्यावेळेस डिस्ट्रिक्ट न्यायालयामध्ये एक केस जाते तर ती केस तिथे जर सॉल्व्ह नाही झाली तर त्याला जो कोणी व्यक्ती आहे तो जर सॅटिस्फाय नसेल तर तो हायकोर्टामध्ये जाऊन अप्लाय करू शकतो.
हायकोर्टाचा निर्णय हा अंतिम निकाल असतो. अगदी बरोबर. त्याला अभ्यास 134 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय अभ्यास बॉडी आहे ते दुसरे कार्य आहे आणि कोणते कार्य सर्वोच्च न्यायालय कंटे सोडून राहणार. अगदी बरोबर. याचा विचार केला जातो. कार्य देण्याची गरज आहे. कार्य त्याच्यावर नाही कार्य द्यायचे काय जेवण? तेच कार्य कार्य सांगायचं. कार्य द्यायचं सांगायचं का? कशाचे? सर्वोच्च न्यायालयाचं कार्य. केंद्र शासन घटक राजा यांच्यातील तंटे सोडवणे. अगदी बरोबर. हे बघा. संजना कुठं आणि सर्वोच्च न्यायालयाचे कार्य फ्लॅश कार्ड आहे. फ्लॅश कार्ड ऐकलं का? मोबाईलमध्ये लक्ष द्यायचं. अगदी बरोबर. याला विचारायचं. तर अशा प्रकारे आपण आज सर्वोच्च न्यायालयाचा इतिहास याला विचारायचं. सर तुम्ही एक सर्वोच्च न्यायालयाची कार्य सांगा. प्रश्न सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाचे एखादं कार्य सांगा. सर्वोच्च न्यायालय कोर्टाचे काय तुला आहे ना लक्षाचे सांगते न्यायालयात करणे. सांगा सर. अगदी बरोबर सर. आणि सर्वांनी छान प्रकारे आज आपण हा पाठ अभ्यासक्रम सर्वांनी छान प्रकारे उत्तर दिली. तर आपण आज आजच्या पाठात सर्वोच्च न्यायालयाचा इतिहास, सर्वोच्च न्यायालयाची रचना आणि कार्य हे अभ्यासक्रम याच्यावर काही स्वाध्याय आहे. हे आपण स्वाध्याय पाहू. ते तुम्ही उद्याच्या पाठात लिहून आणा. तर प्रश्न लिहा. गाव पातळीवर न्यायदान कशा प्रकारे केली जाते याची माहिती मिळवा. आणि दुसरा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाची कोणकोणती कार्य आहेत ते लिहून आणा. उद्याच्या पाठात जे स्वाध्याय दिलेले आहेत ते लिहून आणा. अजून 3 मिनिटं घ्यायला पाहिजे. 27 मिनिटं. चांगलं झालं बरं का? एकदम झालं.